आमदार महेंद्र थोरवे यांचा बुज हास्य क्लब खोपोली तर्फे भव्य सत्कार। खोपोली प्रतिनिधी सुजाता यादव। 5 वर्षांतील जनसंपर्क आणि सुसंवाद यामुळे खोपोलीकरांनी लाडके आमदार म्हणून आमदार महेंद्र थोरवे साहेबांना निवडून दिले। बुज हास्य क्लब खोपोलीचे संस्थापक बाबूभाई ओसवाल खोपोली येथील बुज हास्य क्लब खोपोलीच्या वतीने नवनिर्वाचित आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा भव्य सत्कार सोहळा गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री सौ. उज्ज्वला दिघे यांच्या स्वरचित स्वागताने झाली। या सोहळ्यात हास्य क्लबचे संस्थापक बाबूभाई ओसवाल, अध्यक्ष कुलवंत सिंग, जागतिक पर्यावरण परिषदेचा पुरस्कार प्राप्त भ.प. रामदास महाराज पाटील तसेच लोहाणा महाजनवाडीचे अध्यक्ष शैलेश विठलाणी उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार थोरवे यांचा गौरव हास्य क्लबच्या संस्थापक बाबूभाई ओसवाल यांच्या मागील 5 वर्षांतील जनसंपर्क आणि सुसंवाद यामुळे खोपोलीकरांनी लाडके आमदार म्हणून महेंद्र थोरवे यांना निवडून दिले असल्याचे अधोरेखित करण्यात आले। आमदार थोरवे यांना कार्यसम्राट अशी पदवी देत त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात पेड अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या समस्या मांडण्यात आल्या। ठेवीदारांचे सुमारे 220 कोटी रुपये अडकले असून ते लवकर मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली। ईडी प्रकरण सुटल्याने समस्येचे 80% निराकरण झाले असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी मनोगतामध्ये शैलेश विठलाणी यांनी आमदार थोरवे यांना शुद्ध मनाचे नेते म्हणत त्यांचे कार्य आणि जनतेशी असलेले संबंध अधोरेखित केले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने भ.प. रामदास महाराज पाटील यांनी आमदार साहेबांचे कर्तृत्व हे खूप मोठे आहे, समाजासाठीचे उल्लेखनीय आहे अशी भावना व्यक्त केली। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित बुज हास्य क्लब माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले व सत्काराला उत्तर देताना हास्य क्लबचा सदस्य असल्याचा अभिमान व्यक्त केला। खोपोलीकरांच्या पाठिंब्यामुळेच पुन्हा आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। पेड अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले। हा प्रश्न सोडवल्यास खालापूर आणि कर्जत मतदारसंघाला मोठा दिलासा मिळेल असे मत व्यक्त केले। हास्य क्लबसाठी नवी इमारत उभारण्याचे आश्वासन देत सर्वांच्या सहकार्याने व विकास कामे करण्यात कसूर ठेवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक सौ. दीक्षिता मालुसरे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. शोभा धायगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र ओसवाल यांनी केले। या प्रसंगी संपर्क प्रमुख कर्जत खालापूर पंकज पाटील, खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, मोहन औसरमल, हेमंत नांदे, शदिनेश थोरवे, संतोष मालकर, अनिल मेंढे, भाऊ सनस, पंकज देशमुख यांसह अनेक मान्यवर व बुज हास्य क्लबचे सदस्य व तमाम खोपोलीकर या प्रसंगी उपस्थित होते।